स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलवरती। आपण आज पाहणार आहे महाशिवरात्रीला केले जाणारे उपवासासाठी असे खोबऱ्याचे लाडू पाहणार आहे आणि भगवान शंकरांना खूप अशी प्रिय अशी मिठाई आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे ओला नारळ हा मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे। नारळ बारीक करत असताना जास्त जाडही नसावा आणि जास्त बारीकही नसावा। त्यानंतर 1 वाटी इतकी साखर आणि 2 चमचे इतकं साधारण तूप घेतलं आहे आणि अर्धा वाटी इतकी दुधाची साय लागणार आहे किंवा सायाऐवजी तुम्ही दूध वापरले तरी पण चालेल। अर्धा वाटी इतकं दूध वापरायचं आहे। नारळाचे लाडू म्हणजे भारतीय मिठाई आहे आणि चवीलाही खूप छान लागते आणि बनवायची तर अगदी सोपीच पद्धत आहे। हे मिश्रण आता मंद आचेवरती सतत ढवळत राहायचे आहे। नारळामध्ये भरपूर प्रमाणात असे फायबर असते, त्यामुळे पचन प्रक्रिया पण सुधारते आणि हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे हृदयासाठी पण नारळाचे लाडू हे खूप असे चांगले असतात। आता साखर घालून घ्यायची। साखर घातल्यानंतर पण मिक्स करत राहायचं। लगेच आता दुधाची साय घालून घेणार आहे आपण। वेलची पूड ज्यांना आवडत असेल त्यांनी वेलची पूड घालायची। अर्धा वाटी इतकी दुधाची साय घालायची। दुधाच्या सायऐवजी दूध वापरलं तरी पण चालेल आणि सतत हलवत राहायचं आहे। आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची, म्हणजे आपलं जे मिश्रण तयार करणार आहे आपण ते लागणार नाही खाली कढईमध्ये। हळूहळू आता मिश्रणाचा गोळा तयार होत आहे आपला। साधारण 3 ते 4 मिनिट असे आपल्याला लागतात हे मिश्रण तयार होण्यासाठी। आता आपले मिश्रण शिजून झाले आहे। थोडंसं थंड होऊ देऊ आणि त्यानंतर लाडू वळायला घेऊ। शिवरात्रीला तुम्ही पण असेच लाडू करून पहा नारळाचे ओल्या खोबऱ्याचे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता। तर आपलं मिश्रण तयार झालं आहे। आता लाडू वळायला घेऊ। लाडू वळत असताना हात थोडे ओले करून घ्यायचे आहे, म्हणजे आपले लाडू हाताला चिटकणार नाही। हे लाडू 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता। बघू शकता लाडू वळायला घेतला, छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे, त्यामुळे आपला लाडूही छान वळतोय। लाडू सजावटीसाठी बदाम लावला आहे वरून। अशा पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचा। तर सर्वच लाडू इथे आपण वळून घेऊ। छान वळत आहे आपले लाडू। खूप छान असे लाडू झाले आहे आपले ओल्या खोबऱ्याचे। नारळ हे प्रत्येकाच्याच घरामध्ये शक्यतो असतात। तर सर्व लाडू इथे वळून घेतले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसे झाले आहे खोबऱ्याचे लाडू। बघू शकता, एक फोडून दाखवते तुम्हाला। रसरशीत असे लाडू तयार झाले आहे आपले। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आपले महाशिवरात्रीसाठी लाडू तयार झाले आहे खोबऱ्याचे इथे।